महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचाराला प्रारंभ करण्यात आला आहे। पदयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण शहापुरात संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसरात नव चैतन्य दिसून आले। महाराष्ट्र एकीकरण समिती ज्यावेळी निवडणुकीच्या आखाड्यात उतरते त्यावेळी एकंदर सीमा भागाचे वातावरण आणि राजकीय समीकरण वेगळेच दिसून येते। पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। जोरदार घोषणा, उमेदवाराची जंगी स्वागत, महिला वर्गांकडून औक्षण यामुळे वातावरण बहारावून गेले होते। आगामी लोकसभा निवडणूक समितीकडून सीमावासियांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार विरोधात लढवली जात आहे। मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस याकडे दुर्लक्ष करून सुरू असलेले कर्नाटकी राजकारण याला प्रत्युत्तर देण्यासाठी समिती निवडणूक आखाड्यात उतरली असून प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषिक जनतेचा उत्साह ओलांडून वाहत असलेला दिसून आला। आज ज्या पद्धतीनं प्रचाराचा पहिला दिवस आहे, लोकसभेची निवडणूक आहे 7 तारखेला। आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचाराची सुरुवात आज या भागातून झाली। बेळगावमध्ये निवडणूक कशासाठी लढली जाते हे सांगायचं झाल्यानंतर बेळगावमध्ये जो चाललेला अत्याचार, मराठी पाट्या काढणं, शेतकऱ्यांच्या जमिनी ॲक्वायर करणं, त्याचप्रमाणे जे मराठी भाषिकांच्यावर हल्ले होत आहेत ते हल्ले थोपवणं आणि ज्या आज बेळगाव आणि सीमा भागामध्ये जवळजवळ 4.5 लाख मराठी बांधव आहेत। आज देशामध्ये कुणाचंही सरकार येऊ, भले काँग्रेस येवो, भाजप येवो किंवा अन्य कुणाचंही सरकार येवो किंवा कोणीही पंतप्रधान बनो, त्यांना समजलं पाहिजे की बेळगावमध्ये सुद्धा मराठी भाषिक राहतात। त्यासाठीच महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूक लढवते आहे, जिद्दीनं लढवते आहे आणि या दोघांच्या साठमारीमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय निश्चित आहे। मी या ठिकाणी आजच जाहीर करू इच्छितो, कारण एकदा मराठी भाषिक पेटला तर तो थंड होत नाही, ही आजवरचा इतिहास आहे। आणि त्यामुळे आज ही मराठी भाषिकांची ही एकजूट ही येत्या 7 तारखेला मतदानरूपी या आपण जे मतदान करणार आहेत त्या 11 नंबरच्या घागर चिन्हावर करावं आणि या घागरमध्ये अशी मतं भरा की जेणेकरून या काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या या साठमारीमधून महाराष्ट्र एकीकरण समिती ही विजयापथ जाऊन पोचेल हा आत्मविश्वास मला आहे। म्हणून मी ही निवडणूक या ठिकाणी लढवतो आहे। गेल्या 67 वर्षापासून आपला जो लढा ह्या ठिकाणी सुरू आहे की आपल्या भाषेच्या आपल्या प्रांतामध्ये जावं, आपली भाषा इथं टिकावी, आपले शेतकरी इथं टिकावे। आज परिस्थिती पाहिली असता भारतीय जनता पक्ष पार्टी असो किंवा काँग्रेस असो, हे दोन्हीही पक्ष हे नाण्याच्या 2 बाजू झालेल्या आहेत। यांना मराठी समाजाबद्दल, मराठी संस्कृतीबद्दल, मराठी शेतकऱ्यांच्याबद्दल काही यांना लेणं देणं नाही आहे। आज पाहिलं असता या आपल्या शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी देशोधडीला लावायचं काम भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल हे करतं। गेल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षानं शेतकऱ्यांची जमीन ॲक्विजिशन करण्याचं काम केलं आणि ते इम्प्लिमेंट करायचं काम या काँग्रेस सरकारनं केलं। हे दोन्हीही सरकार हे आमच्या मराठी समाजाच्या, मराठी भाषेच्या, मराठी संस्कृतीच्या विरोधात आहेत। मी त्या दोन्ही पक्षातील मराठी भाषिक माझ्या युवा कार्यकर्ते असतील किंवा आणि अन्य माता भगिनी असतील, या सर्वांना मी विनंती करू इच्छितो, जर तुमच्या आईची मातृभाषा टिकायची असेल तर तुम्ही आज ह्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीशी हात जोडावं हीच तुम्हाला एक विनंती आहे। कारण आपण पाहिलं असता कैलासवासी संभाजीराव पाटील हे विधानसभेमध्ये ज्या वेळेला आपली अडचण मांडत होते, आपले प्रश्न मांडत होते, त्या ठिकाणी मराठीमध्ये मांडत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेल्या माध्यमातून आम्हाला अधिकार आहे की आपल्या मातृभाषेतून आम्ही त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करू। परंतु ह्याच भाजपच्या उमेदवारानं, जो उमेदवार आहे भाजपचा जगदीश शेट्टर, या जगदीश शेट्टरांनी त्या ठिकाणी मराठीमध्ये आम्हाला, आपल्या मातृभाषेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडण्यासाठी आम्हाला विरोध केला। कैलासवासी संभाजीराव पाटलांना विरोध केला। त्यानंतर राष्ट्रीय भाषामध्ये त्यांनी आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला। राष्ट्रीय भाषामध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला विरोध केला। हे दोन्हीही पक्ष असो, काँग्रेस असो किंवा भाजप असो, हे मराठी समाजाच्या, मराठी भाषेच्या, मातृभाषेवरती प्रेम करणारे नाही आहेत, हे आम्हाला विरोधच करणारे आहेत। तर तमाम माझ्या ह्या परिसरातील
संपूर्ण माझ्या माता भगिनी मायबाप बंधू युवा कार्यकर्ते या सर्वांना मी विनंती करू इच्छितो, आम्हाला आपली मातृभाषा टिकवायची असेल, आम्हाला आपल्या आईची भाषा टिकवायची असेल, आपल्या दुकानांच्यावरतील मराठी बोर्ड आम्हाला टिकवायची असेल तर आम्हाला महाराष्ट्र एकीकरण समितीशिवाय पर्याय नाही। आणि त्याच्यासाठी मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वात गरीबात गरीब, आपण साध्यात साधा निष्ठावंत कार्यकर्ता ह्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीनं दिलेला आहे। कोणताही बाहेरचा कोणताही इथं या ठिकाणी आणून बसविलेला नाही आहे। लोकांच्या तळागाळातून समस्या ऐकणारा आणि समस्यांचं निवारण करणारा आज या ठिकाणी आपण लोकसभेला आपण उमेदवार या ठिकाणी दिला आहे। तर त्याबद्दल माझ्या सर्व युवा कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या मायबाप बंधूंना मी एकच विनंती करू इच्छितो, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये 11 नंबर आमचं घागरे चिन्ह आहे, त्या घागऱ्या चिन्हावरच तुम्ही आपला शिक्का मारा आणि ते घागरे चिन्ह बटन दाबून तुम्ही आमच्या ह्या साध्या उमेदवाराला लोकसभेत पाठवा, हीच विनंती तुम्हा सर्वांना करू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पदयात्रेमध्ये समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, प्रकाश मरगाळे, राजू बिर्जेसह अनेकांनी उपस्थिती दर्शवली। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।